तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? ओके, एकूण पाने किती? आपल्याला त्या पुस्तकाची एकूण पाने काढायची आहेत. बघा विद्यार्थी मित्र, जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ते एक्स मानायचं. मग एकूण पाने एक्स मानू, एकूण पाने एक्स आहेत असं मानूया, एक्स मानू. ओके, आता त्या एक्स पानाचा 3/4 भाग वाचलेला आहे, म्हणजे एक्सचा 3/4 भाग, म्हणजेच हे काय होणार, ह्याचा गुणाकार आणि खाली 4, म्हणजे 3x/4 भाग वाचला, अधिक 17 पानं वाचली, 17 पानं वाचली, अधिक ही 28 वाचायची राहिली, बरोबर, ही सगळी मिळून पानं झाली. एवढा भाग वाचला, अधिक 17 पानं वाचली आणि ही वाचायची राहिली, ही तिन्ही मिळून एक्स होते, कारण एकूण पानं एक्स आहे. आता या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज करा, 3x तसंच राहणार, 3x/4 अधिक 28 आणि 10 38, 38 आणि 7 45 बरोबर एक्स, बरोबर. आता ह्या ठिकाणी ह्या 45ला आपण इकडे नाही पाठवू शकत, कारण इथं एक्स आहे, इकडं पण एक्स आहे. मग ह्या एक 3x/4 ला इकडल्या बाजूला पाठवू शकतो, इथं ह्याच्या अगोदर अधिकचं चिन्ह, ते जर इकडे गेलं तर त्या ठिकाणी वजा होणार त्याचं ह्याच्या बरोबर, म्हणजे 45 इकडे राहणार, हे इकडं आलं वजा होणार, x वजा 3x/4. मित्रांनो या ठिकाणी छेद आहे 1, नेहमी छेद दिलेला नसतो, त्यावेळी छेद किती असतो, 1, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर ह्यांची वजाबाकी म्हणजे तिरकस गुणाकार, इकडे 45 आहेच, 4चा आणि 1चा गुणाकार 4x, 3x आणि 1चा गुणाकार 3x, आणि छेदस्थानी 4चा आणि 1चा गुणाकार 4. म्हणजे आता इथं असं होतंय, इकडे लिहितो 45 बरोबर x/4, कारण की 4x वजा 3x x. आता x आणि 4चा भागाकार, हे 4 तिकडे जाणार, तिकडे म्हणजे पक्षांतर करायचं आहे त्याचं, हे 4 तिकडे गेल्यानंतर 45 बरोबर त्याचा गुणाकार होणार, म्हणजेच 45 गुणिले 4 बरोबर x. 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 चोक 16 आणि 2 18 x. दिस इज द आन्सर. म्हणून त्या पुस्तकामध्ये टोटल 180 पाने आहेत.